या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98 816 230 27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98 502 327 43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90 28 10 74 68. इगतपुरी तालुका पंचायत समिती व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज टाकेत येथे 45वा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या 45व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, इगतपुरी पंचायत समिती सभापती कल्पना हिंदोळे, गट शिक्षणाधिकारी प्रतिभा बर्डे, सरपंच ताराबाई बांबळे, प्राचार्य तुकाराम साबळे, उपसरपंच रामचंद्र परदेशी, संस्थेचे माजी सचिव सुरेश नलगे, संचालक राजेंद्र जंगले यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रदर्शनात उपस्थिती दर्शविलेल्या मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थिनींनी औक्षण करत ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली। यावेळी मान्यवरांचे स्वागत गीताने करण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनात विविध शाळांनी आपला सहभाग नोंदविला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली। विविध कार्यक्रमांसह विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात आपला सहभाग नोंदविला। या प्रसंगी इगतपुरी तालुक्यातील असंख्य शाळेतील मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, वृद्ध विद्यार्थी यांसह ग्रामस्थांनी या प्रदर्शनात भेट देऊन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली। न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने प्रदर्शनास आलेल्यांचा यथोचित असे स्वागत केले। SN न्यूज साठी शाहबाद शेख। सुपीक डोक्यामधून ज्या कल्पना येतात आणि त्या कल्पना समाज उपयोगी यावे यासाठी मांडल्या जातात। या ठिकाणी जवळपास 90% आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आणि त्यांना माझी विनंती असेल की आपल्या शेतीसाठी या ठिकाणी मांडण्यात आलेले जे काही प्रयोग असतील, काही उपकरणं असतील, असो या टाकेत गटातून दिल्लीपर्यंत या ठिकाणी उपकरणं गेलेली आहेत। त्याचा सर्वस्व आपल्याला या शाळेला आणि परिसराला त्याचा अभिमान आहे। मित्रांनो, नंबर तर येतच राहतील। ज्या वेळेला स्पर्धा चालू असतात त्या स्पर्धेमध्ये मित्रांनो नंबर हे येत असतात, पण मी माझ्या मताने ज्यांचे नंबर येतात त्यांना तर या ठिकाणी शुभेच्छा देतोच। आता या ठिकाणी किती आपल्या तालुक्यातून किती शाळेंनी या ठिकाणी भाग घेतलाय? 204 270। हा जो विषय घेतला अतिशय चांगला विषय। तर ज्या ज्या शाळेंनी जे जे उपक्रम बनवले असतील किंवा प्रात्यक्षिक बनवले असतील या विषयाच्या संदर्भात कोणी सांगू शकेल का? शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय? ये जो हमारा प्रोजेक्ट है ये मल्टीपर्पज प्रोजेक्ट है। ये मजदूरों के सेहत और उनके लिए बनाया गया है कि ज्यादा से ज्यादा वजन कैरी कर सके, जिससे सर दर्द और हड्डियों में प्रॉब्लम्स आती है और उनके हड्डियों में ज्यादा प्रॉब्लम्स आती है। उसको देख के हम बनाए हैं। जैसे रख के जो हम एक जगह पे वजन रखते हैं उसको हमने 2 हिस्से में डिवाइड कर दिए हैं, जिसकी वजह से ज्यादा से ज्यादा वजन कैरी कर सके। उनके सर के 1-2 इंच ऊपर है, उनके सर के ऊपर बिल्कुल नहीं आ रहा सर, और ज्यादा उनको चलना है तो यहाँ पे सेफ्टी स्टिक लगाए हैं, इससे थोड़ी देर के राहत पा सकते हैं। और जैसे कि बताया कि मेरा प्रोजेक्ट मल्टीपर्पज प्रोजेक्ट है, तो यहाँ में एक लेडी है कि हम पहाड़ियों पे चढ़ते हैं तो जो हमारा ये बैग रहता है वो मूव ऑन करने में नहीं देता है, पर इस पर हम बैग रखेंगे तो हम इजीली मूव ऑन कर सकते हैं। और इसका फायदा ये भी है कि जो हमारे मजदूर हैं वो ज़्यादा वजन अपने पीठ पे रखते हैं, बोरिया सीमेंट की, जिनको रीढ़ की हड्डियों में प्रॉब्लम आती है, तो इस पे रख के और इजीली वैसे ट्रॉली के यूज में चला सकते हैं तो उनको प्रॉब्लम नहीं आएगी। और हमारी इसका एक यूज ये भी है कि हम कहीं जाते हैं सफर के लिए, घूमते हैं, या फिर हम रेलवे स्टेशन पे हैं या फिर हम जा रहे हो ट्रेन में, तो हमें सफर के लिए तो जगह कभी भी नहीं मिलती है, सबको सबकी जगह होता है, तो हम इस पर बैठ भी सकते हैं। तो सर ये हमारा प्रोजेक्ट है फोनवर्ड। धन्यवाद। नमस्कार। आत्ताच चालू असलेल्या 45व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपलं हार्दिक स्वागत। माझं नाव कल्याणी उत्तम विंडर आणि माझ्या उपकरणाचे नाव घरगुती भातमळणी यंत्र आणि माझे मार्गदर्शक श्री लोहार सर। आणि
तुम्हाला तर माहिती आपण भारत देशात राहतो. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि महाराष्ट्रातील इगतपुरी तालुक्यामध्ये तर भाताची पिके भरपूर प्रमाणात घेतली जातात आणि भाताची पिके शक्यतो पावसाळ्यात घेतली जातात. आणि आता तर भाताची पिके घेण्यासाठी कामे कोणती, तर भाताची कापणी करणे, त्या भाताची जोडी बांधणे, त्याच्यानंतर त्याच्यापासून त्या गवतापासून भात वेगळं करणे, त्याच्यानंतर ते स्वच्छ करणे, अशी भरपूर कामे केली जातात. आणि विज्ञानाने तर खूपच प्रगती केली. जसे की भात कापून देणारे यंत्र सुद्धा काढले, बरोबर काढले. आणि त्याच्यानंतर मग विज्ञानाला असं वाटलं नाही फक्त भात कापून देण्याचं काम करतं. मग विज्ञानाने असं केलं की भात कापून आणि बांधून देणारे सुद्धा यंत्र काढले. त्याच्यानंतर आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी विळ्याने कापलं जायचं, मग आता विळ्याने कापलं जायचं, त्याच्यानंतर त्याची जोडी बांधली जायची, मग त्याच्यानंतर जोडी बांधली जायची. त्याच्यानंतर मग काय करायचं, ते काठीने माळायचं किंवा एखाद्या लाकडी फळीवर त्याला आपटायचं. मग हे सर्व केलं जायचं. मग त्याच्यानंतर खूप मोठी मोठी सुद्धा यंत्र निघाले, जसं की उपनर आहे, हार्वेस्टर आहे. आता उपनर आणि हार्वेस्टरचा जर आपण विचार केला, आता उपनरमध्ये आपण काय करतो, भाताची जोडी टाकतो आणि ते टाकल्यानंतर ते काय खाली येतं, पण शक्यतो काय वेळेस भाताशी टोकं तुटतात. आता काय होतं, ह्या यंत्रामध्ये काय होतं, जेव्हा आपण ही पेंडी टाकणार आहे पडून जाणार आहे आणि यंत्र परवडण्यासाठी जर तुम्हाला जर या यंत्र खरंच विचार नसेल तर तुम्ही युट्यूबवर सुद्धा चेक करू शकता. भातमाळी यंत्र आहे